नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती तसेच कृषी सेवक भरती संदर्भात कृषीचा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यावरचे आपण लेक्चर सिरीज अपलोड करत आहोत. मित्रांनो, हे जे लेक्चर आहे 20व्या क्रमांकाचा आहे. यापूर्वी आपण 19 लेक्चर अपलोड केले तर सविस्तर लेक्चर आहे. प्रत्येक प्रश्नाचा आपण विश्लेषणाच्या माध्यमातून लेक्चरमध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण कृषी घटकमध्ये जो सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे बियाणे. या बियाणे प्रकरणावर आपण आयोगाने किंवा आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत तर त्याची सविस्तरपणे विश्लेषण केलेलं आहे. आणि TCS पॅटर्ननुसार आणि IBPS पॅटर्ननुसार जिल्हा परिषदेची जी पदभरती होणार आहे ती IBPS पॅटर्ननुसार होणार आहे. IBPS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची सविस्तरपणे चर्चा या लेक्चरच्या माध्यमातून आपण करणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी या ठिकाणी येत राहतील. मित्रांनो, पहिला प्रश्न पहा, प्रमाणित बियाणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर काय असेल? 4 पर्याय दिले तर चार पर्यायाचं या ठिकाणी आपण विश्लेषण करूया. प्रमाणित बियाणे म्हणजे बियाण्याचा एक प्रकार आहे. बियाण्याचे प्रकार कोणकोणते आहेत त्याचीसुद्धा चर्चा करूया. प्रमाणित बियाणे म्हणजे काय? त्यांची जनुकीय शुद्धता 99% असते. त्यानंतर त्यांना निळ्या रंगाचे लेबल लावलेले असते. हे आधारभूत बियाण्याचे संतती बीज असते. तर हे 3 पर्याय दिले तर या ठिकाणी चौथा पर्याय पहा, सर्व विधाने बरोबर आहेत. प्रमाणित बियाणे म्हणजे काय? तर हे पहिला पर्यायसुद्धा बरोबर आहे. म्हणजे त्यांची जनुकीय शुद्धता 99% असते. प्रमाणित बियाण्याच्या बॅगेवर किंवा जे प्रमाणित बियाणे आहे त्यावर निळ्या रंगाचे लेबल लावलेलं असते. त्यानंतर आधारभूत बियाणाचा एक प्रकार आहे. या आधारभूत बियाण्याची संतती बीज म्हणून प्रमाणित बियाणे वापरले जाते. म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून आपलं जे उत्तर असेल सर्व विधाने बरोबर आहेत. चौथ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता मित्रांनो, प्रमाणित बियाणे म्हणजे काय आपण समजून घेऊया. प्रमाणित बियाणे म्हणजे या बियाण्याची निर्मिती सरकारी नोंदणीकृत बियाणे उत्पादकाच्या शेतावर बीज प्रमाण एजन्सीच्या नियंत्रणाखाली केली जाते. मोस्ट IMP आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की प्रमाणित बियाणे म्हणजे काय, प्रमाणित बियाण्याची वैशिष्ट्ये काय, खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये प्रमाणित बियाण्याची योग्य आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर प्रमाणित बियाणे जे आहे ते सरकारी नोंदणीकृत बियाणे उत्पादकाच्या शेतावर बीज प्रमाण एजन्सीच्या नियंत्रणाखाली हे बीज तयार केले जाते. त्यानंतर प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना व्यापारी वापरासाठी दिले जाते. या बियाण्यावर एजन्सीने प्रमाणित केलेली सर्व माहिती दिलेली असते. म्हणजे या बियाण्याच्या बॅगेवर एजन्सीने प्रमाणित केली जी काही सर्व माहिती आहे डिटेल्समध्ये माहिती दिलेली असते. त्यामुळे हे प्रमाणित बियाणे असे याला म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सरळ सेवा भरतीची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मोस्ट IMP एक आपण कोर्स घेऊन आला आहे, जो की TCS आणि IBPS इंग्लिश व्होकॅब्युलरी 25 दिवसाचा हा कोर्स असणार आहे. या कोर्समध्ये मित्रांनो तुम्हाला Google मीटवर लाईव्ह लेक्चर होणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून इंग्रजीची जी व्होकॅब्युलरी आहे ती व्होकॅब्युलरी तुमची 100% परफेक्ट होणार आहे. जर तुम्ही तलाठी असेल, त्यानंतर पुरवठा निरीक्षक असेल किंवा जे कृषी विभागाच्या अंतर्गत वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक या पदाची जाहिरात आली, त्या पदाची जर तयारी करत असाल तर तुम्हाला 25 प्रश्नासाठी इंग्रजीचा तयारी करणं गरजेचं आहे. त्या 25 प्रश्नापैकी IBPS किंवा TCS या दोन्हीपैकी तुम्हाला 10 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. 10 प्रश्नाची परिपूर्ण तयारी करण्यासाठीचा हा 25 दिवसाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला 3000+ मोस्ट IMP व्होकॅब्युलरी शिकवलं जाणार आहे. यामध्ये सिनोनिम असेल, अँटोनिम असतील, इडम साइन फ्रेजेस असतील, त्यानंतर स्पेलिंग एरर असेल, या सर्व गोष्टी जे काही व्होकॅब्युलरी आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून शिकवल्या जातील या कोर्सच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्त्वाचं, हा कोर्स 25 दिवसाचा असेल. 25 दिवसामध्ये तुमच्या 2 टेस्टसुद्धा घेतले जातील. त्यानंतर सर्व PDF जे काही लेक्चर आपण घेणार आहेत ते सर्व लेक्चरच्या PDF तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. आणि मोस्ट IMP जे काही व्होकॅब्युलरी आहे ते सर्व तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिले जातील. सर्वच परीक्षेसाठी हा उपयुक्त कोर्स आहे. ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा 15 क्वेश्चन इंग्रजीवरचे विचारले जातात. TCS आणि IBPS पॅटर्ननुसार 5 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो, हा कोर्स एक महत्त्वपूर्ण आपण कोर्स तयार केलेला आहे. या कोर्सची फीस ऑफरमध्ये आहे. सध्या 150 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. 15 एप्रिलपासून आपली बॅच सुरू होणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह डेमो पाहायचा असेल तर दर रविवारी 12 वाजता आपण लाईव्ह डेमोसुद्धा देणार. जर टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलला लाईव्ह डेमोची लिंकसुद्धा दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर 150 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी 8007578462 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. अन्यथा जर काही शंका असतील तर 9921 273 558 या नंबरला कॉन्टॅक्ट
करू शकता। त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया। नोंदणीकृत बियाणे तुम्ही कसे ओळखाल? अशा प्रकारचे IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला IBPS पॅटर्न असेल तो समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेऊन तुम्हाला क्वेश्चनची तयारी करणं गरजेचं आहे। जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन ग्रामसेवक भरती 2014ला झाली होती, 2014च्या नंतर परीक्षाच झाली नाही, म्हणजे कालावधी जवळपास 10 वर्षाचा कालावधी ओलांडलेला आहे आणि परीक्षा पद्धतीसुद्धा बदलली आहे। त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊन, क्वेश्चनचं लेंथ समजून घेऊन, क्वेश्चनची जे काही काठिण्य पातळी आहे ते समजून घेऊन तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। नोंदणीकृत बियाणे म्हणजे तुम्ही कशाप्रकारे ओळखू शकता? तर 4 पर्याय देतं। त्यावर निळ्या रंगाचे लेबल असते, त्यावर काळ्या रंगाचे लेबल असते, त्यावर जांभळ्या नील लोहित रंगाचे लेबल असते, कोणतेही लेबल नसते। तर 4 पर्याय दिले तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पाहू शकता की उपपर्यायसुद्धा दिले तर फक्त अ बरोबर, फक्त क बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ड बरोबर। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो फक्त क बरोबर। म्हणजे नोंदणीकृत जे बियाणे आहे या बियाण्यावर जांभळ्या रंगाचे लेबल असते, नील लोहित रंगाचे लेबल असते। अशा प्रकारे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। आता मित्रांनो आपण सविस्तरपणे बियाण्याचे प्रकार समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला बियाण्याच्या प्रकारावर असेल किंवा बियाण्यावर एखादा जरी प्रश्न आला, कोणत्याही पद्धतीने जर क्वेश्चन आला तर तो तुमचा प्रश्न मिस होणार नाही। तर या ठिकाणी पहा, सुधारित बियाण्याचे जे काही प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे न्यूक्लियस बियाणे। हा एक पहिला प्रकार आहे। हा प्रकार भारतामध्ये तयार केला जात नाही। तर आता न्यूक्लियस बियाणे काय असतं, त्याचे वैशिष्ट्य काय, कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर वैशिष्ट्या माध्यमातून आपण समजून घेऊया। या बियाण्याची जनुकीय व भौतिक शुद्धता किती असते? तर 100% असते। जनुकीय व भौतिक शुद्धता 100% असते। याचा कोणत्याही विशिष्ट रंगाचे लेबल लावले जात नाही, म्हणजे न्यूक्लियस बियाण्यावर कोणत्याही प्रकारचं लेबल लावलं जात नाही। निळं, काळं, पिवळं, हिरवं, गुलाबी कसल्याच प्रकारचे लेबल न्यूक्लियस बियाण्यावर लावले जात नाही। त्यानंतर प्रमाणित यशस्वी एजन्सीकडून प्रमाण करण्याची आवश्यकतासुद्धा या न्यूक्लियस बियाण्याला नसते, म्हणजे एखाद्या प्रमाणित एजन्सीकडून प्रमाणित करून घेण्याची सुद्धा आवश्यकता या बियाण्याला नसते। त्यानंतर मित्रांनो दुसरा जो बियाण्याचा प्रकार आहे तो म्हणजे पैदासकार बीज किंवा पैदासकार बियाणे। हे बीज न्यूक्लियस बियाण्याची संतती आहे, म्हणजे न्यूक्लियस बियाण्यापासून पैदासकार बीज तयार केले जाते। याची निर्मिती कृषी विद्यापीठाच्या शेतावर केली जाते। मोस्ट IMP आहे, पैदासकार हे जे बीज आहे ते एखाद्या कृषी विद्यापीठाचे, म्हणजे बाळासाहेब कृषी विद्यापीठ असेल किंवा परभणी कृषी विद्यापीठ असेल, त्यांच्या शेतावर करण्याचं काम हे पैदासकार बियाचं केलं जातं। त्यानंतर मित्रांनो जनुकीय शुद्धता किती असते? तर 100% जनुकीय शुद्धता असते। हे तुम्हाला पाठ पाहिजे। त्यानंतर त्यावर सोनेरी पिवळ्या रंगाचे लेबल लावलेले असते। मोस्ट IMP कोणत्या बीज प्रकारावर कोणत्या रंगाचं लेबल लावलेलं असतं तुम्हाला जोड्या लावासाठी विचारलं जाऊ शकतो। परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे। वन लाइनर क्वेश्चन तर तुम्हाला करणं आहे, पण जोड्या लावा असतील, वैशिष्ट्य असतील एखाद्या प्रकाराचं, एखादी संकरित गाय असेल, संकरित गायीची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यानंतर पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत, शेती मशागतीच्या जी काही शेती मशागतीची जी काही पद्धत आहे त्या सर्व पद्धतीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। सोनेरी पिवळ्या रंगाचे लेबल त्यावर लावलेले असते। यांच्यापासून पुढे आधारभूत बियाणे तयार केले जाते, म्हणजे पैदासवार बियाणेपासून आधारभूत बियाणे तयार केले जाते। त्यानंतरचा प्रकार आहे आधारभूत किंवा पायाभूत बियाणेसुद्धा असं आपण त्याला म्हटलं जातो। ही बीज पैदासकार बियाण्याची संतती आहे, या ठिकाणी आपण डिस्कस केले। आधारभूत बियाणे तयार केले जाते। त्यानंतर मित्रांनो या बियाण्याची निर्मिती राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या नियंत्रणाखाली केली जाते। मित्रांनो यापूर्वी आपण 19 लेक्चर अपलोड केले, तर त्या सर्व लेक्चरमध्ये प्रत्येक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे। तर या ठिकाणी पहा प्रश्न काय आहे, तर आधारभूत जे बियाणे आहे ते राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या नियंत्रणाखाली केले जाते। तर मला तुम्हाला एक प्रश्न आहे की राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली आणि सध्या कार्यालय कोठे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना आणि कार्यालय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। 19 लेक्चरपैकी एका लेक्चरमध्ये त्यावर आपण सविस्तरपणे एक 2 ते 3 मिनटं त्यावर आपण डिस्कस केले आहे, ते तुम्ही लेक्चर पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो आधारभूत बियाणे किंवा प्रमाणित जे बियाणे आहे याची जी काही जनुकीय शुद्धता आहे ते 99.5% असते, 100% नसते, तर 99.5% असते। आणि आधारभूत बियाणे किंवा पायाभूत जे बियाणे आहे यावर पांढऱ्या रंगाचे लेबल लावलेले असते, पांढऱ्या रंगाचे लेबल लावलेले असते। हे तुम्हाला पाठ करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न पहा, बियाण्याचे उत्पादन
प्रक्रिया, साठवणूक, चाचणी, वितरण यांच्याशी संबंधित टिंबटिंब असं म्हटलं जातं. तर मित्रांनो याला बीज तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे बीज तंत्रज्ञान म्हणजे काय, तर बियाण्याचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, चाचणी आणि वितरण यांच्याशी संबंधित जो भाग असतो तो भाग म्हणजे बीज तंत्रज्ञान असतं. आता बीज तंत्रज्ञान म्हणजे काय, तर यामध्ये बीज तंत्रज्ञानामध्ये पिकाच्या श्रेष्ठ जातीचा विकास केला जातो, त्यांचे मूल्यमापन व त्याला मान्यता दिली जाते. उत्पादक, प्रक्रिया, साठवणूक आणि चाचणी या सर्व बाबीचा म्हणजे बीज तंत्रज्ञानामध्ये समावेश होतो. त्यानंतर पिकाची जी काही गुणवत्ता असतील किंवा एखाद्या बीजाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तासुद्धा बीज तंत्रज्ञानामध्ये चेक केली जाते. वितरण यांच्याशी संबंधित संशोधनाचा समावेश बीज तंत्रज्ञानामध्ये होतो. म्हणजे बीज तंत्रज्ञान ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्टमध्ये मूल्यमापन असतं, मान्यता असते, उत्पादक प्रक्रिया असते, त्यानंतर साठवणूक असते, एखाद्या बीजाची चाचणी करणं असते, या सर्व गोष्टीचा जो समावेश असतो तो बीज तंत्रज्ञानामध्ये असतो. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न या ठिकाणी पहा, सत्यप्रद लेबल बियाणे यावर कोणत्या रंगाचे लेबल लावलेले असते. म्हणजे सत्यप्रद बियाणे जो प्रकार आहे यावर कोणत्या रंगाचे लेबल असते, तर या ठिकाणी पहा तिसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे, हिरव्या रंगाचे लेबल असते. सत्यप्रद लेबल बियाणे हिरव्या रंगाचं लेबल असतं. त्यानंतर याची निर्मिती स्वतः शेतकरी करतात. मोस्ट IMP आहे, यावर कसल्याच प्रकारचं कोणत्याही प्रमाणित एजन्सीचं नियंत्रित नसतं. सत्यप्रद लेबल बियाणे किंवा सत्यप्रद बियाणे हे स्वतः शेतकरी करतात, शेताच्या बांधावर स्वतः शेतकरी करतात, त्याला सत्यप्रद लेबल बियाणे असे म्हणतात. यावर हिरव्या रंगाचं लेबल असतं. ही बियाणे जनुकीय शुद्धतेची हमी देत नाही, कारण का की स्वतः शेतकरी करत असल्यामुळं कसल्याच प्रकारची जनुकीय शुद्धतेची ही हमी देत नाही. त्यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया. बियाणे म्हणजे काय, बियाणे म्हणजे काय किंवा बीज म्हणजे काय, तर पर्याय दिला आहे, फलनाद्वारे विकसित झालेले भ्रूण धारण करणारे फलित परिपक्व बीजांड म्हणजे बियाणे. त्यानंतर पर्याय दिला आहे, वनस्पतीचा असा कोणताही भाग किंवा अंग ज्यामध्ये नवीन वनस्पती निर्माण करण्याची किंवा होण्याची क्षमता असते. फक्त बरोबर, आणि बरोबर. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आणि बरोबर. म्हणजे बियाणे म्हणजे काय, तर वनस्पतीचा असा कोणताही भाग किंवा अंग ज्यामध्ये नवीन वनस्पती निर्माण करण्याचा क्षमता असते. त्यानंतर फलनाद्वारे विकसित झालेले भ्रूण धारण केलेले फलित परिपक्व बीजांड म्हणजे बीज होय. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पहा, बियाणे कायदा कधीचा आहे, तर 1966चा बियाणे कायदा आहे. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न पहा, वनस्पती जाती व शेतकऱ्यांच्या हक्क संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला. मोस्ट IMP आहे, बियाणे संदर्भात जे काही कायदे असतील किंवा कृषी संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत, लेटेस्टमधले जे कायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर वनस्पती जाती व शेतकऱ्यांचा हक्क संरक्षण कायदा केव्हा पारित करण्यात आला, तर 2001ला हा कायदा पारित करण्यात आला. पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो 12 सप्टेंबर 2003 रोजी अधिसूचित करण्यात आला हा कायदा. हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा कायदा फक्त महाराष्ट्रापुरता लागू आहे का, तर नाही, तर संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2006ला याच्या सर्व तरतुदी संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आल्या. आता या कायद्याचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर वनस्पती जाती व शेतकऱ्यांच्या हक्क संरक्षण कायद्याचा जे काही उद्देश आहे तो उद्देशसुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. तर पहिला उद्देश आहे बियाणे उद्योगाच्या वाढीस प्रोत्साहन देण्याचं काम हा कायदा करतो. उच्च गुणवत्तेची बियाणे, सुधारित जातीच्या लागवडी व द्रव्याची उपलब्ध सुनिश्चित करण्याचं काम हा कायदा करतो. देशात कृषी वाढ व विकासात गती मिळावी यासाठी नवीन पिकाच्या जातीच्या संशोधन विकासामध्ये सार्वजनिक तसेच खाजगी गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. म्हणजे देशामध्ये जी काही बीज निर्मितीची उत्पन्न होते किंवा बीज निर्मिती उत्पन्न होते त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, कृषी वाढ व कृषीच्या विकासासाठी गती देण्याचं काम हा कायदा करतो. त्यानंतर जी काही कृषीमध्ये जी काही नवीन गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीसाठी सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. सर्वात महत्त्वाचं, भारत सरकारने जे काही ट्रिप्स करारास अनुमोदन दिले त्या कलमामधील 27.3B मधला जो काही कलम आहे ते स्वीकार करण्यासाठी सुद्धा हा कायदा अस्तित्वात आला. ट्रिप्स कायदा काय आहे, जर ट्रिप्स कायदा कधी अस्तित्वात आला हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगा. त्यानंतर मित्रांनो आता जाता जाता आपण मोस्ट IMP या ठिकाणी समजून घेऊया, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या लावासाठी विचारला जाऊ शकतो. प्रमाणित बियाणे निळ्या रंगाचे लेबल लावलेले असते. नोंदणीकृत बियाणे जांभळ्या रंगाचे लेबल लावलेले असते. आधारभूत बियाणे पांढऱ्या रंगाचे लेबल त्यावर लावलेले असते. त्यानंतर मित्रांनो पैदासकार बियाण्यावर सोनेरी पिवळ्या रंगाचे लेबल लावलेले असते. तुम्हाला जोड्या लावा असेल किंवा एखाद्या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पैदासकार बियाणे सोनेरी पिवळ्या रंगाचे लेबल. पैदासकार बियाण्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे. न्यूक्लियस बियाण्यावर कसल्याच प्रकारचं लेबल नसते. त्यानंतर मित्रांनो सत्यप्रत बियाणे हिरव्या रंगाचे लेबल लावलेले असते. अशा प्रकारे तुम्हाला जुड्या लावासाठी हे लेबलवरचे तुम्हाला प्रश्न आणि बियाण्यावरचा जो काही महत्त्वपूर्ण घटक आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजलाच असेल. जे बियाणे संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत त्यावर सुद्धा आपण एक सविस्तर लेक्चर अपलोड करूया. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो जर तुम्ही ग्रामसेवक आणि कृषी भरती संदर्भात जर तयारी करत असाल तर 98 रुपयासाठी आपण कृषीचा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे जो की तुम्हाला सर्वाधिक मार्क देऊन जाणार आहे त्यावरचे मोस्ट IMP 5000 प्रश्नाची PDF आहे. ज्या प्रकारे आता मी तुम्हाला लेक्चर घेतलं ती PDF सुद्धा तुम्हाला तशा प्रकारची विश्लेषणाच्या माध्यमातून सुद्धा क्वेश्चनमध्ये या असतील. फक्त 98 रुपये देऊन तुम्ही मोस्ट IMP क्वेश्चन सिरीज किंवा क्वेश्चन बँक या ठिकाणी घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला पंचायत राजच्या नोट्स फ्रीजमध्ये प्रोव्हाइड केली जातील. लगेच सर्व PDF तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केले जातील. प्रत्येक घटकानुसार वन लायनरसुद्धा क्वेश्चन असतील. जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर 8007578462 या नंबरला 98 रुपयाचं पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला लगेच तुमचं PDF वगैरे नोट्स सर्व शेअर केले जातील. असेच अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.